Today start with echo. Okay, echo is the repetition of sound. Okay, after reflection from the particular surface. तर काल मी थोडं इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन दिली होती याची इको. ओके, तर इको स्टडी करायच्या आधी मी तुम्हाला काही पॅरामीटर सांगतोय. ओके, तर 0.1 सेकंड इट इज अ व्हेरी फ्रॅक्शन ऑफ टाइम. ओके, एखादा साऊंड आपण ऍब्सॉर्ब करतोय, लिसन करतोय, त्यानंतर आपल्या माइंडवरती त्याचा इफेक्ट असतो तो 0.1 सेकंद असतो. किती असतो? 0.1 सेकंड. त्याचा जो काय एक्झिस्टन्स असतो आपल्या माइंडमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये, तो किती असतो? 0.1 सेकंड. 0.1 सेकंड मध्ये जर दुसरा साऊंड आला, आपल्याला स्ट्राईक झाला किंवा आपण रिसीव्ह केला, तर आपलं ब्रेन ते डिफरन्शिएट करू शकत नाही 0.1 सेकंडच्या आधी. ओके, तो साऊंड आपला ब्रेन आहे तो डिफरन्शिएट करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला तो साऊंड ऐकायलाच येत नाही 0.1 सेकंडच्या आधी. ओके, म्हणजे इट इज व्हेरी फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे हा एकदम शॉर्ट पिरियड आहे. ठीक आहे, तर इकोची जी काही प्रिन्सिपल आहे तर ह्या टाइम बीटवरती डिपेंड करते. ओके, आता इको जनरली कुठं ऐकायला येतो? इको जनरली तुम्ही हिली एरियाज मध्ये, ओके, तुम्ही कुठे पिकनिकला गेला असाल तर ते इको पॉइंट असतात काही. ठीक आहे, ओके, तुम्ही जर एखादा आवाज दिला तर तो डबल और ट्रिपल और थ्राइस टाइम और फोर्थ टाइम तो रिपीट होतो. ठीक आहे, तर हे का होतं? तर एक्झॅक्टली इको ऐकायला काय येतो हे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता इथे एखादा स्पीकर आहे. आता पहिली गोष्ट, जो स्पीकरचा आपला स्वतःचा जो काय व्हॉइस आहे तो पहिल्यांदा आपल्याला ऐकायला येतो. असं नाही होत की आपण जे बोलतो ते आपल्याला ऐकायला येतं. ओके, तो फर्स्ट आपल्याला ऐकायला येतो. ठीक आहे, आता इथे बघा एक स्पीकर आहे. तो स्पीकर एखादा व्हॉइस जनरेट करतोय. ठीक आहे, आणि एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे. आता ते डिस्टन्स आपण डिराईव्ह करणार आहे किती आहे. ठीक आहे, ते डिस्टन्स आपण नंतर डिराईव्ह करणार आहे. तर एखाद्या पर्टिक्युलर याच्यावरती जर हा तुमचा जो काही साऊंड वेव्ह आहे ती स्ट्राईक झाली. आता स्ट्राईक झाल्यानंतर काय, ती रिफ्लेक्ट होईल. ती आता प्रत्येक डिरेक्शनला रिफ्लेक्ट होईल. तशी तुमच्या डिरेक्शनला सुद्धा रिफ्लेक्ट होईल. एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन. अपोजिट डिरेक्शनला येताना जर ती 0.1 सेकंडच्या आत आली, म्हणजे 0.1 सेकंड कंप्लीट होण्याच्या आत जर ह्याला परत ती रिसीव्ह झाली, जो स्पीकर आहे त्याला, मी स्वतः स्पीकर आहे आणि समजा त्या समोरच्या वॉलवरती माझा साऊंड स्ट्राईक झाला आणि तिथून रिफ्लेक्ट झाला. ओके, जर तो 0.1 सेकंडच्या आतमध्ये रिटर्न झाला तर मला त्याचं रिपिटेशन ऐकायला येत नाही. ओके, रिपिटेशन ऐकायला येत नाही. पण समोर वॉल नाही आहे, मी एखाद्या हिलवरती उभा आहे आणि तिथून मी काहीतरी आवाज किंवा काहीतरी साऊंड क्रिएट केला किंवा काहीतरी समथिंग बिट्स दिल्या, तर काय होतं, ते जे काही डिस्टन्स असते ना, ते डिस्टन्स असते ते इट्स व्हेरी लॉंग डिस्टन्स. आता हिल्स आहेत समजा इथं, ते डिस्टन्स किती असतं? इट्स व्हेरी लॉंग डिस्टन्स. आता हा जो काही व्हॉइस आहे हा कुठं तर स्ट्राईक होईल, कुठं तर जाऊन स्ट्राईक होईल, तिथून तो रिफ्लेक्ट होईल. आणि हे जे काही टाइम आहे ना, हे टाइम कंप्लीट होऊन तो जास्त वेळानं परत येईल. समजतंय? 0.1 सेकंड पेक्षा जास्त टाइम लागेल त्याला रिफ्लेक्ट व्हायला, कारण डिस्टन्स जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला तो एकदा ऐकू येईल. ओके, परत कंटिन्यू दुसरा बीट येईल. ओके, दुसरा बीट येईल, त्या बीट मधला जर परत 0.1 सेकंड म्हणजे पहिला ऐकून येऊन आणि दुसऱ्यामध्ये जर डिस्टन्स असेल 0.1 सेकंडचा, तर तो सेकंड पण ऐकू, थर्ड टाइम पण ऐकू, फोर्थ टाइम पण ऐकू. ते डिपेंड्स ऑन जिओग्राफिकल कंडिशन. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, जो काय साऊंड आहे तो आपल्या माइंड मध्ये 0.1 सेकंड प्रोसेस करतो. किती प्रोसेस करतो? 0.1 सेकंड. 0.1 सेकंडच्या आतमध्ये जर दुसरा साऊंड आला तर आपलं ब्रेन ते डिफरन्शिएट करू शकत
नाही, ब्रेन डिफरन्शिएट करू शकत नाही. दॅट्स वाय आपण तो रिपिटेशन ऑफ साऊंड ऐकू शकत नाही. ओके, आता हे जनरली कुठं होतं, आता इथे मी उभा आहे, आता इथं काय येत नाही साऊंड, कारण आता इथे किती ऑब्स्टॅकल्स आहेत बघा. इथं आता हे स्टँड आहे, त्यानंतर बेंचेस आहेत, वॉल्स आहेत, डिफरंट बॉडीज आहेत. ओके, माझा जो काय साऊंड इथे स्ट्राईक होणार आहे तो प्रत्येक बॉडीवरून रिफ्लेक्ट होणार. बेंचवरून रिफ्लेक्ट होईल, ग्लासवरून रिफ्लेक्ट होईल. ओके, अँड इट इज व्हेरी शॉर्ट डिस्टन्स. ओके, त्यामुळे हा जो काय पॉइंट आहे ह्या टाइमच्या आधीच मे बी तो मला परत रिसिव्ह होईल, तो साऊंड, माझा साऊंड स्वतः. त्यामुळं मला ते रिपिटेशन ऐकायला येणार नाही. का हे बघा कसं असतं, रिफ्लेक्शन हे होत असतं. ओके, तुमचा जिथं एनर्जी ट्रॅव्हल होत असते, जिथं स्ट्राईक होत असते, तिथून रिफ्लेक्ट होतेच. ओके, दॅट इज अ युनिव्हर्सल रूल. जर ह्या ड्युरेशन मध्ये ती नाही पोहोचली तर त्याच्या आधी पोहोचली तर आपल्याला रिपिटेशन ऑफ साऊंड ऐकायला येत नाही. ओके, इथं काय ऐकायला येत नाही, कारण इथं आता हे सगळं फर्निचर आहे, ग्लास आहे, सगळं आहे. इथं हे नंबर ऑफ बॉडीज आहेत आणि इट इज सो डिस्टन्स इन बिटवीन दिस बॉडीज अँड माय सोर्स ऑफ साऊंड इज व्हेरी नियर. ओके, दॅट्स वाय हा साऊंड मी ऐकू शकत, रिफ्लेक्शन ऐकू शकत नाही. ओके, तर साऊंड रिफ्लेक्ट कसा होतो सांगतो. ओके, तर साऊंड रिफ्लेक्ट होताना, ठीक आहे, आता समजा एखादा सोर्स आहे, आपण इथे स्पीकर कन्सिडर करूया, एखादा स्पीकर आहे, ठीक आहे, यामधून समजा एक साऊंड वेव्ह बाहेर पडली. ओके, साऊंड वेव्ह बाहेर पडली, एक कन्सिडर करूया. देयर आर नंबर ऑफ साऊंड वेव्ह, बट आपण असं कन्सिडर करू देयर आर ओनली वन साऊंड वेव्ह emit from the source. There are one wave emit from the particular source, and that ray or that spectrum strike on the surface, any surface. Strike on the any surface. Definitely, again, हे जे काय आहे थोडीशी मॉडिफाईड करतो फिगर. ओके, this is the source and this is the spectrum, and that definitely they are reflected after striking on the any surface. Okay, आता हा जो काय स्पेक्ट्रम आहे याला इन्सिडेंट, जसं तुम्हाला लाईटचे रूल्स माहित आहेत ना, लाईटचे इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, लाईक सेम रूल येते आपल्याला. ओके, हा असेल तुमचा इन्सिडेंट यू कॅन से इन्सिडेंट वेव्ह. ओके, इन्सिडेंट वेव्ह जिथं स्ट्राईक होते दॅट इज द इन्सिडेंट पॉइंट. ओके, जिथून रिफ्लेक्ट होते ज्या डायरेक्शनला दॅट इज द रिफ्लेक्टेड वेव्ह. ओके, आणखीन एक गोष्ट असते, त्याच्या बरोबर नॉर्मल डिरेक्शनला एक ट्रॅव्हल करतो, नॉर्मल डिरेक्शन. ठीक आहे, आणि हे जे काही दोन अँगल्स असतात ना, हे अँगल्स समजा हा आपण फाय धरूया आणि हा थीटा धरूया, हे दोन अँगल एक्झॅक्टली सेम असतात. काय असतात? एक्झॅक्टली सेम असतात. म्हणजे हा ह्या साईडचा अँगल आहे तो इन्सिडेंट वेव्ह अँगल आणि ह्या साईडचा आहे तो रिफ्लेक्टेड वेव्ह अँगल. आता हा फाय आहे तो इन्सिडेंट वेव्ह अँगल, थीटा आहे तो रिफ्लेक्टेड वेव्ह अँगल. And these two angles are exactly equal. Okay, in terms of magnitude, त्याची व्हॅल्यू असतात त्या एक्झॅक्टली सेम असतात. त्या व्हॅल्यू आहेत त्या एक्झॅक्टली सेम असतील. ओके, तर हे जे काही व्हॉइसचे बीट्स आहेत, या वेव्हज आहेत, या सेम वेने रिफ्लेक्ट होतात. ओके, आता हे कसं आहे की तुम्हाला मी एक वेव्ह सांगितली, अशा प्रत्येक डिरेक्शनला त्या रिफ्लेक्ट होत असतात ऍज पर दिस रूल. ओके, ऍज पर दिस रूल. आता इथं माझा जो काय व्हॉइस आहे तो प्रत्येक बॉडीवरून रिफ्लेक्ट व्हायला लागलाय, प्रत्येक बॉडीवरून. ओके, तो रिफ्लेक्ट होतोय आणि ह्या ड्युरेशनच्या आधी तो माझ्या ब्रेनवरती स्ट्राईक करतोय किंवा माझ्या रिसिव्ह होतोय मला. ओके, त्यामुळे माझा ब्रेन ते डिफरन्शिएट करू शकत नाही. त्यामुळं मला त्या व्हॉइसचे रिपिटेशन्स ऐकायला येत नाही. ओके, त्या व्हॉइसचे रिपिटेशन्स ऐकायला येत नाहीत. ओके, त्या इव्हन तुम्हाला सुद्धा ऐकायला येत नाहीत, कारण
तुमच्या ब्रेन मध्ये सुद्धा फक्त एकदाच तो आवाज येतोय. ओके, तो रिपीट होत नाहीये, कारण ड्युरिंग ह्या टाइमच्या आतमध्ये परत तुम्ही रिसिव्ह करताय त्याला, त्यामुळे तुम्हाला रिपिटेशन ऑफ साऊंड मिळत नाही. ह्या प्रोसेसला इको म्हणतात. ओके, इट इज द रिपिटेशन ऑफ साऊंड बीट फ्रॉम द पर्टिक्युलर डिस्टन्स, त्याला आपण इको म्हणतो. इट इज अ रिपिटेशन ऑफ साऊंड, सिंपल एक स्टेटमेंट आहे. ओके, सो राईट हेडिंग इको. तुम्हाला इको लक्षात आलं काय असतं एक्झॅक्टली इको? इट इज द रिपिटेशन ऑफ साऊंड. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हे मिनिमम डिस्टन्स किती असायला पाहिजे. मिनिमम डिस्टन्स. ओके, हे जे आहे हे मिनिमम डिस्टन्स. आता मी तो फॉर्म्युला लिहितोय. ओके, तर हा फॉर्म्युला आहे इथं. सो व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह ओके फॉर ह्याच्यासाठी ह्या दोन पोझिशनसाठी व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इज इक्वल टू 2 into d डिवायडेड बाय t. ओके, आता हा एक फॉर्म्युला आहे, त्याचे तुम्हाला मीनिंग सांगतो. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ व्हॉइस किंवा साऊंड. ओके, d इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय द साऊंड. d इज द डिस्टन्स कव्हर्ड. ओके, t is the time required for reflection. Okay, and v is the velocity. Okay, आता बघा इथं सोर्स आहे, इथं रिफ्लेक्शन पॉइंट आहे. आता ह्या दोन्हीतलं जे डिस्टन्स आहे ते आहे d. या दोन्हीतलं जे डिस्टन्स आहे ते d आहे. ठीक आहे, आणखी कोणती गोष्ट आहे t, आणि हे इथं ट्रॅव्हल करायला लागणारा टाइम. ओके, आता बघा इथं d आहे, पण इथं लिहिताना फॉर्म्युल्यामध्ये 2d. व्हॉट इज मीन बाय 2d? कारण एकदा वेव्ह इथून इथं आली तर त्याला तेवढंच डिस्टन्स रिटर्न पण ट्रॅव्हल करायचंय. ओके, दॅट पर्टिक्युलर वेव्ह ट्रॅव्हल्ड डबल टाइम्स ऑफ डिस्टन्स. हे डबल टाइम ऑफ डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल करायचं आहे. दॅट्स वाय इथं 2d घेतलेलं आहे. काय घेतलंय? 2d. ठीक आहे, आणि t इज द टाइम रिक्वायर्ड. ओके, आता आपल्याला d फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर काय करूया, थोडासा फॉर्म्युला आहे ना हा मॉडिफाय करूया. ओके, सो v into t डिवायडेड बाय 2. d फाइंड आउट करायचा आहे, v डिवायडेड बाय 2 into t. ठीक आहे, आता काय करूया, आपल्याला हे t जे आहे ते किती टाइम ड्युरेशन किती आहे? 0.1 सेकंड. ओके, हे इथं लिहितो मी 0.1 सेकंड. ओके, व्हेलॉसिटी कालच आपण हे केली आहे, डिराइव्ह केली आहे. किती असते व्हेलॉसिटी? 344. किती असते व्हेलॉसिटी? 344 धरूया आपण. एक्झॅक्टली राउंडेड ऑफ 344 बघूया. 344 डिवायडेड बाय 2. ओके, ह्याचं कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही कराल, हे कॅल्क्युलेशन येतं 17.2 मीटर्स. 17.2 मीटर्स डिस्टन्स, 70.2 मीटर्स. सो मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे? 70.2 मीटर्स. त्याच्या वरती डिस्टन्स केलं तर मे बी तुम्हाला इको येण्याचे चान्सेस असतात 17.2 मीटर्सच्या वर. ओके, ठीक आहे, दॅट इज अ डिस्टन्स, मिनिमम डिस्टन्स इन बिटवीन स्पीकर अँड रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, राईट नाउ. ओके, आता तुमच्या बुक्स मध्ये डायरेक्टली व्हॅल्यूज दिले, मी तुम्हाला त्या डिराइव्ह करून दाखवतो. बुक मध्ये डायरेक्टली व्हॅल्यू दिली. आता असं म्हणा, याला व्यवस्थित जर ऑर्गनाइज पद्धतीने आहे, मी कसंही लिहिलंय. तर पहिल्यांदा वरती लिहा. सो टाइम रिक्वायर्ड फॉर इको is 0.1 second. Okay, for 0.1 second. For velocity, for distance we can use this formula.
त्याच्या खाली लिहा v इज इक्वल टू 2d अपॉन t. v इज इक्वल टू 2d अपॉन t लिहा आणि फॉर्म्युला लिहिल्यानंतर त्याची नॉमेनक्लेचर्स क्लिअर करा. ओके, v इज द व्हेलॉसिटी म्हणा, v इज द व्हेलॉसिटी म्हणा तिथं, v इज द व्हेलॉसिटी. हे सगळं डिटेल लिहा तिथं. v इज द व्हेलॉसिटी, d इज द डिस्टन्स, d is the distance, okay, and t is the time, t is the time in second, t is the time in second, okay. Then formula लिहा परत, modified formula, d is equal to v upon 2 into t. So v nothing but the 344 divided by 2 into 0.1, okay. Your value will be is equal to 17.2 meters. That is the minimum distance in between source and reflecting surface. हे सगळं डिटेल व्यवस्थित लिहा, एक ऑर्गनाइज पद्धत. कळलं ना कसं लिहायचं, लक्षात आलं तुमच्या? ओके, आता इथं हे सिंगल टाइम डिस्टन्स झालं, सिंगल टाइम डिस्टन्स. तर आपल्याला याला 2D करायचं. ओके, ओके, आपण क्लिअर, हे ठीक आहे. आपल्याला सिंगल टाइम डिस्टन्स आपल्याला एक्झॅक्टली काढायचं होतं, मीटर सिंगल टाइम डिस्टन्स. तुम्हाला आता जेवढं डिस्टन्स आहे तेवढ्या टाइम्स याला मल्टिप्लाय करायला लागेल. जेवढा डिस्टन्स तुमच्या याच्यामध्ये आहे तेवढ्या टाइम्स. ठीक आहे. आता इकोची डेफिनेशन घेतली का तुम्ही? इकोची डेफिनेशन, हा, इकोची डेफिनेशन घ्या. अँड इको इज an echo is repetition of the original sound. तुमच्या बुक मध्ये आहे बघा, पहिला लाईन आहे ती echo अंडर. An echo is the repetition of the original sound because of reflection from an echo is repetition of the original sound because of reflection from some rigid surface. Echo is the repetition of the original sound because of reflection from some rigid surface at a distance from the source of sound. The distance from source of sound. ओके, एक सम आहे 8.4, ते सुद्धा घ्या, लिहून घ्या. सम एक आहे न्यूमेरिकल 8.4, पेज नंबर 150, लिहून घ्या. ते तिथे काय सांगितलंय न्यूमेरिकल मध्ये? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, a man shout loudly close to high wall. He hears an echo. If man is at 40 meter from the wall, how long after the shout will be echo is heard? Okay, how long after the shout will the echo is heard? ओके, एक माणूस आहे, तो एका वॉल पासून 40 मीटर दूर उभा आहे. असा हाच माणूस आहे समजा. हा वॉल पासून त्याच्या डिस्टन्स आहे ते 40 मीटर आहे. ओके, त्याने शाउट केलं लाऊडली. लाऊडली शाउट केल्यानंतर पुढे काय म्हटलं त्यांनी? मॅन हाऊ लॉंग आफ्टर शाउट विल इको इज हिअर्ड. ओके, तर हाऊ मच टाइम्स म्हणजे किती टाइम नंतर त्याला इको तो ऐकायला येईल. ओके, आणि हे डिस्टन्स ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे किंवा स्पीड ऑफ साऊंड पण दिले त्यांनी. व्हेलॉसिटी दिले 330 मीटर पर सेकंड. 330 एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी दिली. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं ही व्हेलॉसिटी चेंज होते ऍटमॉस्फिअर कंडिशन नुसार. आपण जी डिराइव्ह केली होती ती स्टँडर्ड होती. ओके, जर डेन्स असेल एन्व्हायरमेंट तर तुमचे एन्व्हायरमेंट हे चेंज होते, व्हेलॉसिटी चेंज होते. टेम्परेचर हाय असेल तर व्हेलॉसिटी चेंज होते. त्यामुळे व्हेलॉसिटी मे बी व्हॅरी सिच्युएशन टू सिच्युएशन.
प्रत्येक सिच्युएशनला तुम्हाला सेम व्हेलॉसिटी मिळेल असं काय नाहीये. ओके, ठीक आहे. तर व्हेलॉसिटी इज ह्या केसमध्ये 330 मीटर पर सेकंड, 330 मीटर पर सेकंड. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, तर डिस्टन्स किती आहे बघा. इथं डिस्टन्स पहिल्यांदा काढून घ्या. इथं डिस्टन्स आणि वन टाइम डिस्टन्स दिले. किती दिले? वन टाइम डिस्टन्स दिले. फक्त माणसाच्या आणि वॉल मधला डिस्टन्स, हा माणूस आहे आणि या वॉल मधला डिस्टन्स दिलाय. ओके, पण साऊंड काय करणार आहे, इथं स्ट्राईक करणार आहे, परत रिटर्न येणार आहे. आता इको येणार म्हणलं साऊंड परत यायला पाहिजे ना तिथपर्यंत. मग हे डिस्टन्स 40 प्लस हे डिस्टन्स 40. ओके, सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, ओके, आता खाली म्हणा तुम्ही तिथं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय साऊंड वेव्ह, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय साऊंड वेव्ह, डिस्टन्स is equal to 40 plus 40 is equal to कुठली युनिट आहे, मीटर आहे, 80 मीटर, 80 मीटर. आता टाइम कसा काढतो आपण, डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड. टाइम कसा काढायचा, टाइम टेकन बाय द साऊंड इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय स्पीड, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवाइडेड बाय स्पीड. आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले, 80. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले, 80. 40 प्लस 40. ओके, अँड स्पीड इज, या केस मध्ये स्पीड किती आहे, 330. स्पीड आहे 330. ओके, युनिट काय बघा, हे मीटर आणि हे मीटर पर सेकंड. ओके, मीटर पर सेकंड. हा म्हणजे हे मीटर गेलं, युनिट राहील सेकंड, म्हणजे टाइमचा युनिट असेल सेकंद. ओके, ठीक आहे. आता याचं कॅल्क्युलेशन बघा किती होतं, करायचं कॅल्क्युलेशन आहे तुमच्याकडे आन्सर, बट प्रॅक्टिस करा, कॅल्क्युलेट करा. ते 0.24 सेकंद, 0.24 सेकंद, 0.24 सेकंद. ओके, तर आफ्टर 0.24 सेकंद त्याला तो इको ऐकायला मिळेल. काय मिळेल, तो इको ऐकायला मिळेल. ओके, आता पुढची कॉन्सेप्ट आहे रिव्हर्बरेशन. ओके, आता ते रिव्हर्बरेशन तुम्ही जर तुमच्या बुक मध्ये ऐकलं वाचलं ना, तुम्हाला त्या आयुष्यात करणार नाही ते रिव्हर्बरेशन आहे काय, तरी काय लिहिले त्यांना माहिती. ओके, मी तुम्हाला सिंपल वेने सांगतो रिव्हर्बरेशन असतं ते. ओके, तर एक रिव्हर्बरेशन एक अशी कॉन्सेप्ट आहे, सो इट्स लाईक इको, बट त्यामध्ये डिफरन्स आहे इको आणि त्याच्यामध्ये. तर तो एक असा इको सारखाच कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता रिव्हर्बरेशन सांगायच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, तर तुम्ही इथं आहे, आता त्या रूम मध्ये तुम्ही एखादा बलून इथं फोडला. ओके, बलून फोडला, एक जनरल नॉईज तुम्हाला इमॅजिन करा बलूनचा कसा आहे, फट दिशाचा एकच सिंगल आवाज आहे. ओके, पण तुम्ही एका मोठ्या हॉलमध्ये, ऑडिटोरियम मध्ये, तिथं काही नाही आहे, कुठलंही फर्निचर नाही आहे, काही नाही, एक मोठा हॉल आहे. जसं ऑडिटोरियम असतं ना, असा मोठा हॉल आहे आणि तिथं तुम्ही बलून फोडा. इमॅजिन होतं बघा, असा एक आवाज होतो पहिला फट, आणि त्याला एक एक्सटेंड होतो थोडा आवाज. ओके, किंवा तुम्ही क्लॅप करा, नॉर्मली क्लॅप करा आणि त्याच्या हॉलमध्ये क्लॅप करा. ओके, तो क्लॅप केल्यानंतर एका क्लॅपचा थोडासा आवाज एक्सटेंड होतो. तुम्हाला इमॅजिन होते काय सांगतो मी, मोठा हॉल आहे, तिथं पूर्ण व्हॅकंट हॉल आहे, पूर्ण काही नाही आहे तिथं पण तुम्ही एखादा साऊंड क्रिएट करा, कुठलाही बलून फोडा किंवा तुम्ही क्लॅप करा, तर त्या क्लॅपला एक थोडासा पर्सिस्टंट राहतो तो जो साऊंड आहे, थोडासा. तुम्ही जरी बोलला तरी काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तो व्हॉइस रिपीट होत असतो. ठीक आहे, तर ते कशामुळे होतं, दॅट इज द रिव्हर्बरेशन. ओके, आता हे रिव्हर्बरेशन म्हणजे काय असतं, तर हे रिफ्लेक्शन मुळेच होतं. कशामुळे होतं, रिफ्लेक्शन. तुमच्या लक्षात येते काय, इमॅजिन होते मी काय सांगायला लागलो तुम्हाला, इमॅजिन होते का, मोठा हॉल आहे, तुम्ही एक्सपिरियन्स केले, ते तुम्ही डेली एक्सपिरियन्स करताय. ओके, तुम्ही ज्यावेळी पूर्ण व्हॅकंट स्पेस मध्ये एखादी गोष्ट करताय त्यावेळी थोडासा आवाज एक्सटेंड होतो बघा, आपलं बोललेलं असेल, काहीतरी नॉईज असेल, क्लॅप असेल, व्हॉट एव्हर, पण तो मोकळा पाहिजे. ओके, तिथे कुठलीही बॉडी आसपास नको, तुमचा व्हॉइस रिफ्लेक्ट व्हायला.
ओके, फक्त तुमचं एक वॅकंट हॉल पाहिजे, तिथं फक्त सिलिंग आणि 4 भिंती, सिलिंग आणि 4 भिंती पाहिजे आणि तिथं जाऊन तुम्ही काय नॉईज करा. एक थोडासा तुमच्या आता लॅब असतील कॉलेजच्या मोठमोठ्या, तिथं तुम्ही जर स्वतः स्टार्टिंगला एंटर केला, तिथं त्यावेळी कोण नाहीये, त्यावेळी पण एक तुम्हाला नॉईज पर्टिक्युलर आवाज, नंतर मुलं आली की परत नॉर्मल होऊन जातं. बाकीचे जे स्टुडंट्स येतात तिथं नॉर्मल आवाज यायला लागतो. पण तुम्ही एक्सपिरियन्स करा, तुम्ही बोला किंवा तिथं काहीतरी नॉईज करा, तो नॉईज थोडासा एक्सटेंड होतो. एक अशी एक धून क्रिएट होते त्यात, त्याला पर्सिस्टंट म्युझिक, म्हणजे म्युझिक नॉट म्युझिक, पण तोच व्हॉइस थोडासा एक्सटेंड होतो. ओके, मी उद्या त्याचे अॅनिमेशन पाहतो, तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला इमॅजिन होत नसेल. ठीक आहे, तर हे काय होतं एक्झॅक्टली रिव्हर्बरेशन, हे तुम्हाला मी इथं बोर्डवरती एक्सप्लेन करतो, तुमच्या लक्षात येईल. तर हेडिंगला रिव्हर्बरेशन, रिव्हर्बरेशन ओके. मी तुम्हाला काय सांगितलंय, तो थोडासा जो नॉईज आहे, साऊंड आहे, तो एक्सटेंड होणार आहे या प्रोसेसमध्ये, रिव्हर्बरेशन मध्ये. इथं समजा एक मोठा हॉल आहे, एक मोठा ऑडिटोरियम आहे, तुम्ही आणि तुमचा फ्रेंड तिथे उभे आहे. ओके, तुम्ही ह्या प्लेसला उभे आहात, दोघेच आहात ह्या प्लेसला, आणि एक ह्या प्लेसला उभा आहे तुमचा फ्रेंड. ओके, किंवा तुम्ही इथं आहात, तुमचा फ्रेंड इथे, तर तुमच्या फ्रेंडनं तुम्हाला काहीतरी आवाज दिला. ओके, आवाज दिला. आता कसं असतं, हा सोर्स आहे, हा रिसिव्हर, डायरेक्टली साऊंड इथे येईल. ओके, इथे येईल. आता ह्याचे जे रेज आहेत ते नंबर ऑफ रेज रिफ्लेक्ट करतात. मी तुम्हाला काय सांगितलं, या क्लासरूम मध्ये मी जो काही नॉईज क्रिएट करतोय, साऊंड क्रिएट करतोय, तो एनी वेअर स्प्रेड होत असतो आणि सगळीकडून रिफ्लेक्ट होऊन परत माझ्याकडे येत असतो. ठीक आहे, तसा हा जो काही वेव्ह आहे ही प्रत्येक डिरेक्शनला रिफ्लेक्ट होणार आहे, प्रत्येक डिरेक्शन. आपण काही सॅम्पल्स घेऊया फक्त, प्रत्येक डिरेक्शनला रिफ्लेक्ट होणार फ्रॉम सोर्स. ओके, आता रिफ्लेक्ट होईल, काही होईल ते, आता एक जाईल डायरेक्टली त्याला रिसिव्ह होईल, तो त्याचा मेन जो काही व्हॉइस आहे तो त्याला ऐकायला, मेन व्हॉइस. त्याला तुमचं नाव घेतलं, व्हॉट एव्हर, समीर असं नाव घेतलं, तर ते डायरेक्टली व्हॉइस याच्या कानाचं, ते त्याला पूर्ण व्हिज्युअलाइज होईल, त्याला मला समीर म्हणून बोलतो. आता नंतर जे व्हॉइसेस इकडे जाणार आहेत, आता इथं काय झालं, कुठेही बॉडी नाही आहे. ओके, अदर दॅन सिलिंग अँड वॉल्स, सिलिंग वॉल आणि फ्लोर, त्याच्याशिवाय कुठं बॉडी नाही आहे त्या वॉलमध्ये. आता काय होणार आहे, हे जे काय आहेत ना, हे रिफ्लेक्शन होणार आहेत. हा रिफ्लेक्ट होईल कुठंतरी इकडे. ओके, हा रिफ्लेक्ट होईल कुठंतरी इकडे. म्हणजे काय होतंय, हे जे काही वेव्ह आहेत ते रिफ्लेक्ट होणार आहेत. हा रिफ्लेक्ट होऊन परत इकडे आणि हा रिफ्लेक्ट होऊन परत इकडे, हा इकडे जाईल. हे सगळे वेव्ह असे रिफ्लेक्ट व्हायला लागतील आणि रिफ्लेक्ट होऊन कुठून याला ऐकायला लागते. ओके, आता हा वेव्ह डायरेक्टली समजा इथे येईल, हा डायरेक्ट ऐकायला. ओके, आता ह्यानं जर समीर म्हणून बोलवलं याला, समजा हा काय तर बीट आहे, तर हा त्याला पहिल्यांदा डायरेक्ट ऐकायला लागला. आफ्टर फ्यू सेकंड्स, म्हणजे 0.1 सेकंड नंतर काय हे बाकीचे ऐकायला लागले. त्यामुळे ते समीर आहे ते थोडंसं एक्सटेंड होईल. ओके, म्हणजे तो थोडासा लाऊड टाईप असं, हा तो थोडासा, तो बीट आहे तो थोडासा एक्सटेंड होईल, पर्सिस्टंट होईल. ह्या प्रोसेसला म्हणतात रिव्हर्बरेशन, त्या प्रोसेसला म्हणतात रिव्हर्बरेशन. ओके, तुम्ही हे इंटेन्शनली कुठंतरी एक्सपिरियन्स करा, कुठल्या तर मोठ्या स्पेसमध्ये. ओके, कुठल्या तर मोठ्या स्पेसमध्ये तुम्ही इंटेन्शनली एक्सपिरियन्स करा. ठीक आहे, नाही तर आफ्टर लेक्चर मी तुम्हाला दाखवतो, तसा एक व्हिडिओ बघतो युट्यूबवरती, तुम्हाला दाखवतो कसं होतं नॉईज, एक बलूनचा नॉईज दाखवतो, नॉर्मली फुटण्याचा आणि अशा एरियाजमध्ये फुटण्याचा, आणि रिव्हर्बरेशन एक्झॅक्टली होतं. तुम्हाला थोडं पण इमॅजिन झालंय काय रिव्हर्बरेशन झाले का? हां, आपण परत एखादा व्हिडिओ बघून तुम्हाला क्लिअर करतो. ओके,
आता रिव्हर्बरेशन प्रोसेसचे डेफिनेशन आहे ठीक आहे. एक सिंगल स्टेटमेंट आहे, त्यात नाही आहे त्या भाषेमध्ये. इट इज, इथं लिहितोय मी, persistence of sound due to repeated reflection, पर्सिस्टंट म्हणजे काय, त्याचा पर्सिस्टंट राहणे, थोडासा प्रोलॉंग होणे, थोडासा आवाज तो प्रोलॉंग होणे. म्हणजे ते एक बीट आहे, समीन असं बीट आहे, ते थोडस समीन असं असं थोडस प्रोलॉंग होणे. त्या हे कशामुळे होतं, हे रिपीटेड रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, याच्या सगळ्याच्या रिफ्लेक्शन मुळे. ओके, त्या सगळ्या रिफ्लेक्शन मुळे. ओके, त्या रिफ्लेक्शन मुळे होतं रिपीटेड रिफ्लेक्शन. हा जो काही पर्सिस्टन्स ऑफ साऊंड राहतो याला म्हणायचं रिव्हर्बरेशन. काय म्हणायचं, रिव्हर्बरेशन. ओके, काय लिहिणार तुम्ही, ही डेफिनेशन लिहिणार, रिव्हर्बरेशन विचारलं. ठीक आहे, क्लिअर. आता पुढचा पॉइंट आहे अकॉस्टिक्स. आता रिव्हर्बरेशन म्हणजे ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. ओके, आता हे जे सगळं आहे, हा तुम्हाला जो मोठा पॅराग्राफ, हे सगळं हेच एक्सप्लेन केलं. ओके, हे सगळं एक्सप्लेन केलंय, ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट आहे अकॉस्टिक्स. तुम्हाला मॅक्सिमम एखादी डेफिनेशन किंवा शॉर्ट नोट येऊ शकते रिव्हर्बरेशन वरती. काय लिहिणार तिथं, रिव्हर्बरेशन हेडिंग लिहायचं, त्यानंतर ही डेफिनेशन लिहायची, आणि ही फिगर काढून, ही फिगर एक छोटीशी सॅम्पल फिगर तुम्ही सांगितलं, दाखवली तरी सफिशियंट आहे एक्झाममध्ये. ओके, एक सॅम्पल फिगर फार तर घ्या, एक सॅम्पल फिगर अशी कुठली दाखवा. ओके, आणि इथं म्हणा, इथं रेज म्हणतो आपण, इन्सिडेंट साऊंड, आणि हे सगळे रिफ्लेक्टेड साऊंड. हे हा रिफ्लेक्टेड साऊंड आहे. ओके, नॉट अ रिफ्लेक्टेड साऊंड, दिस इज रिफ्लेक्टेड साऊंड, दिस इज ऑल्सो रिफ्लेक्टेड साऊंड, दिस इज ऑल्सो रिफ्लेक्टेड साऊंड. ओके, आता अकॉस्टिक्स, नेक्स्ट पॉइंट अकॉस्टिक्स. Acoustics. So, write first definition acoustics, then I will explain. बुक मध्ये आहे तुमच्या, पहिलं स्टेटमेंट आहे अकॉस्टिक. The branch of physics which deals with production, transmission and reception of sound is called as acoustics. ओके, तर अकॉस्टिक म्हणजे ह्या तीन गोष्टी आहेत अकॉस्टिक मध्ये. पहिलं म्हणजे साऊंड, हे सगळं रिलेटेड साऊंड असतं, रिलेटेड साऊंडचं प्रोडक्शन, प्रोड्यूस होणे साऊंड. आता मी साऊंडचं प्रोडक्शन करतोय, साऊंड प्रोड्यूस करतोय, तयार होणे किंवा मॅन्युफॅक्चर होणे, प्रोडक्शन. त्यानंतर ट्रान्समिशन, ट्रान्समिट होणे व्हाया एअर मॉलिक्युल्स,
म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे. ट्रान्समिशन अँड रिसेप्शन काय ते रिसिव्ह होणे. ओके, साऊंड ह्या. ओके, तर ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतात? अकॉस्टिक्स म्हणतात. काय म्हणतात? अकॉस्टिक्स. तर काय म्हटलं त्यांनी, ही सगळी प्रोसेस एकत्रित होणे त्याला सगळं आपण अकॉस्टिक म्हणतो. आता या अकॉस्टिकचं अनालिसिस कशासाठी करतात? तर तुम्ही ज्यावेळी थिएटर आणि ऑडिटोरियम कन्स्ट्रक्ट करत असतात लोक, ओके, जे सिव्हिल इंजिनियर्स कन्स्ट्रक्ट करत असतात थिएटर आणि ऑडिटोरियम, त्या केसमध्ये अकॉस्टिकचं आपल्याला हे करावं लागतं, अनालिसिस करावं लागतं. ओके, तुम्ही ज्यावेळी अकॉस्टिक मॅनेज करता, त्या गोष्टी सगळं मॅनेज करता, तर तुम्हाला इको मॅनेज करता येतो ॲज वेल एज रिव्हर्बरेशन मॅनेज करता येतो. ओके, तुम्ही एखाद्या याच्यात बसलाय थिएटरमध्ये, ओके, सिटी प्राईडमध्ये वगैरे, आणि तुम्हाला रिपिटेशन ऑफ साऊंड यायला लागेल, तर तुम्हाला मूवी बघता येईल का? नाही बघता. इकोजमुळे आपल्याला ते इमॅजिनच होत नाही किंवा ते काही व्हिज्युअलाइज होत नाही किंवा मूड पण लागत नाही. इव्हन तुमच्या रिव्हर्बरेशनमुळे सुद्धा त्रास होतो. ओके, आता तिथं काय असतं ऍक्च्युली, दिस इज लॉंग कन्स्ट्रक्टेड हॉल किंवा एखादा लॉंग कन्स्ट्रक्टेड स्पेस असतो. तर त्या केसमध्ये सुद्धा हे ड्यू टू अकॉस्टिक अनालिसिस किंवा अकॉस्टिक मॅनेजमेंट तुम्हाला इकोज किंवा हे रिव्हर्बरेशन ह्या गोष्टी एक्सपिरियन्स होत नाही. ओके, तर त्यासाठी ह्या 3 गोष्टी मॅनेज करतात. म्हणजे ह्या ऍक्च्युली प्रॉपर मॅनेज होतात. हाऊ टू प्रोड्यूस द साऊंड, हाऊ टू ट्रान्समिट द साऊंड, अँड हाऊ टू मीन्स कोणत्या पद्धतीने तुम्ही रिसिव्ह होणार आहे तुम्हाला, ह्या सगळ्याचा स्टडी केला जातो आणि ह्याला म्हणतात अकॉस्टिक्स. ह्याला काय म्हणायचं? क्लिअर? आता पुढे घ्या. आता हे जनरली ऑडिटोरियम, मोठे जे काही हॉल्स, अशा केसेस मध्येच त्या गोष्टी अनालाइज केल्या जातात. आता पुढे काही फॅक्टर्स दिलेत फॉर प्रॉपर ऑडिटोरियम. पुढे काही फॅक्टर्स दिलेत. द प्रॉपर अकॉस्टिक्स इन अन ऑडिटोरियम. ओके, आणि त्यासाठी काही कंडिशन्स आहेत त्या त्यांनी दिले. ओके, फॉर डिझायनिंग प्रॉपर किंवा एक आयडियल ऑडिटोरियम आपल्याला डिझाईन करायचं आहे, तर त्यासाठी काही कंडिशन्स आहेत त्या दिलेल्या आहेत. हां, पुढं खाली घ्या हेडिंग, कंडिशन्स फॉर acoustics of auditorium. ओके, तर पहिली कंडिशन आहे the sound should be heard sufficiently. Right down, sound should be heard sufficiently. ठीक आहे, एवढं समजायला अवघड नाही आहे. ठीक आहे, एवढं समजायला अवघड नाही आहे. सिंपल कॉन्सेप्ट आहे, ओपन अँड शट कॉन्सेप्ट्स. ओके, साऊंड शुड बी हिअर्ड सफिशियंटली. ही पहिली कंडिशन आहे, असायलाच पाहिजे ना. तुम्ही ऑडिटोरियम मध्ये जाताय, एखाद्या हॉलमध्ये जाताय, तुम्ही कशासाठी करताय? एखादं लेक्चर ऐकायला किंवा व्हॉटेव्हर, एखादी फिल्म बघायला किंवा काहीतरी एखादं नाटक बघायला जाताय. ओके, किंवा एखादा सेशन अटेंड करायला जाताय. त्या केसमध्ये तुमचा जो साऊंड आहे तो सफिशियंट पाहिजेच ना, पहिली कंडिशन. ओके, ह्यात काय अवघड नाही आहे समजून घ्यायला. सो सेकंड कंडिशन हे शॉर्ट मध्ये लिहा, काही डिटेल द्यायची गरज नाहीये. एवढं पॉईंट लिहिलं तरी सफिशियंट आहे एक्झाम मध्ये. ओके, साऊंड शुड हिअर सफिशियंटली. तुमचा साऊंड आहे तो सफिशियंटली तुम्हाला ऐकायला लागायचं ऑडिटोरियम मध्ये. ठीक आहे. सेकंड पॉइंट इज echoes and reverberation must be eliminated or reduced. Echoes and reverberation must be reduced. हाँ, इकोज रिव्हर्बरेशन हे नसले पाहिजे, कमी असले पाहिजे. ओके, नाहीतर काय होणार आहे तुम्हालाही माहिती आहे.
इको झाले तर काय होईल, तुम्हाला जो काही स्पीकर बोलणार आहे ते ऐकायला येईल प्रॉपर, एकच 2 वेळा शब्द ऐकायला तुम्ही इरिटेट होऊन जा, 2 मिनिटात इरिटेट होईल. ओके. जर तो रिव्हर्बरेशन म्हणजे आपण आपल्या लँग्वेज मध्ये आवाज फुटणे, त्याचा रिव्हर्बरेशन म्हणतो. हा, एखादा आवाज फुटतो ना, मोबाईल मध्ये सुद्धा काही वेळा आवाज फुटतो, म्हणजे व्हॉइस असा प्रोग्राम होतो. हा, आपण इरिटेट होतो त्या केसमध्ये. ओके. तर ह्या इको आणि रिव्हर्बरेशन मध्ये तुम्ही त्या स्पीकरला इरिटेट व्हा. ठीक आहे. हा, हे दुसरी कंडिशन तुम्ही ऑडिटोरियम डिझाईन करताना ही दुसरी कंडिशन आहे, शुड बी फुलफिल्ड. सो थर्ड इज unnecessary focusing of sound should be avoided. Unnecessary focusing of sound. Okay, लिहा है unnecessary focusing of sound. Unnecessary focusing of sound should be avoided. Unnecessary focusing of sound should be avoided, and there should not be any zone of poor audibility or region of silence. And there should not be any zone of poor audibility or region of silence. काय म्हणलं तिथं सेकंड, अननेसेसरी फोकसिंग ऑफ साऊंड. ओके. ऑडिटोरियम मध्ये असं व्हायला नको की तुमच्या फक्त पुढच्या रो मध्ये प्रॉपर आवाज येतो, साऊंड येतोय स्पीकरचा, आणि मागे आवाज कमी येतो, किंवा तिथं वीक स्पेस क्रिएट होतो साऊंडचा. असं व्हायला नको. तो प्रॉपरली स्प्रेड झाला पाहिजे. ओके. साऊंड शुड बी स्प्रेड प्रॉपरली ऑल ओव्हर द ऑडिटोरियम. ठीक आहे. तो कुठं तर एका ठिकाणी अननेसेसरी, एका ठिकाणी लोकांना कानात अक्षरशः मुंग्या येतात आणि एक ठिकाणी कायच ऐकायला येतं. म्हणजे एकाच ठिकाणी तुमचा साऊंड फोकस होतोय आणि एका ठिकाणी होत नाही किंवा जातच नाही, असं व्हायला नको. साऊंड शुड बी तुमचा एक प्रॉपर वेनं स्प्रेड होतो. ठीक आहे. तो साऊंड अननेसेसरी फोकसिंग ऑफ साऊंड. ओके. त्यानंतर इकेलियन इफेक्ट. नेक्स्ट इज Echelon effect. It is due to mixing of sound produced in hall by echoes of sound produced. क्या बोल रहे हैं? Continue. It is due to Echelon effect. It is due to mixing of sound produced in the hall by echoes of sound produced in front of regular structure. It is due to mixing of sound produced in hall by echoes of sound produced in front of regular structure like stairs. आता इकेलॉन इफेक्ट म्हणजे काय, जर मध्येच काय तर ऑब्स्ट्रॅकल असेल. आता हे तुमचं ऑडिटोरियम आहे आणि मध्येच एखादी स्टेअरकेस आहे, मध्येच एखादी काय होतं स्टेअरकेस आहे. आता हे जर काय तुम्ही ऑब्स्ट्रॅकल्स मध्ये ठेवल्या, एक एक्झाम्पल दिले तुम्ही स्टेअरकेसचं, मध्ये ऑब्स्ट्रॅकल ठेवलं तर काय होणार आहे, रिपिटेशन ऑफ साऊंड होण्याची शक्यता असते. रिपिटेशन ऑफ साऊंड, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड होण्याची शक्यता असते. त्याला म्हणायचं इकेलियन इफेक्ट. काय म्हणायचं? इकेलियन इफेक्ट. तो अवॉइड करायचा असेल तर काही अनवॉन्टेड स्ट्रक्चर्स तुम्हाला अवॉइड करावं लागेल. अनवॉन्टेड स्ट्रक्चर किंवा ते तुमच्या हॉलच्या बाहेर ठेवावं, जसं की स्टेअर्स. ओके. तुम्ही कुठल्याही थिएटरमध्ये गेला तर डायरेक्टली स्टेअर तुम्हाला दिसत नाही, स्टेअर बाहेर असतात. तुम्ही एकदा एंटर केला की तिथं कुठलीही स्टेअर नसते, पण डायरेक्टली आपल्या घरी जी स्टेअर केस असते ना, त्या टाईपची कुठलीही स्टेअर किंवा कुठलंही मोठं कन्स्ट्रक्शन त्या आधीमध्ये ठेवत नाही. त्याच्यामुळे काय होतं की जे रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आहे ते क्रिएट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा इको जनरेट होऊ शकतो. ओके. कारण त्या सरफेस वरून तुमचे साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट होण्याची शक्यता असते. ठीक आहे. त्याला म्हणायचं इकेलियन इफेक्ट. काय म्हणायचं? इकेलियन इफेक्ट. नंबर 5, ऑडिटोरियम शुड बी साऊंड प्रूफ when closed.
The auditorium should be soundproof when closed, so that stray sound cannot be enter from outside. Stray sound cannot be enter from outside. So next condition is soundproof. Soundproof. Condition number 5, the auditorium should be soundproof when closed, so stray sound cannot enter from outside. आता साऊंडप्रूफ म्हणजे काय, आतला साऊंड बाहेर किंवा बाहेरचा साऊंड आला नाही पाहिजे. इट्स टोटली साऊंडप्रूफ. ओके, तुम्ही इव्हन एखाद्या थिएटरच्या भिंतीजवळ जरी उभं राहिला, ओके, तर तुम्हाला आतला साऊंड बाहेर येत नाही. का येत नाही? त्यांचं आतलं स्ट्रक्चर तसं असतं. आतलं स्ट्रक्चर तुम्ही आता ते वॉल्स बघा, टिपिकल वॉल असतात, एक टाईपचं कोटिंग असं वॉल, ब्लॅक कोटिंग असतं, थर्मोकॉल कोटिंग टाईप. तुम्ही कधी कुठे तुम्ही डीवायपी मॉलला कुठेही जा तर त्या मॉलमध्ये तुम्हाला दिसेल बघा, एक असं टिपिकल एक कोटिंग असतं भिंतीवर. ते काय असतं? दॅट इज अ साऊंडप्रूफ सिस्टम. ती काय एक साऊंडप्रूफ सिस्टम असते. तुम्ही तुमचा बाहेरचा साऊंड आत एंटर होत नाही, आतला बाहेर जातो. ओके, तुम्ही इव्हन त्याच्या बाहेर जरी एकदम नियरर टू आउटसाइड ऑफ द वॉल जरी उभं राहिला तरी येत नाही. दॅट इज द आयडियल ऑडिटोरियम म्हणू शकतो आपण. आयडियल साऊंडप्रूफ ऑडिटोरियम. ठीक आहे, नंबर 5. अँड नंबर 6, हां, आता तुमचे इनसाइड साऊंड आहेत ते इथं नसले पाहिजे. म्हणजे काय, तुमची कुठली खुर्ची तो असते किंवा तुम्ही जिथं ज्या ट्रॅकवरून चालताय त्याचा आवाज होतोय, हे तिथं हे सगळं अवॉइड झालं फॉर गुड ऑडिटोरियम. सो राईट डाऊन फॉर प्रॉपर acoustics, avoid किंवा ॲज इट इज बुक प्रमाणे घेतलं तर चालते. फॉर प्रॉपर acoustics, नो साऊंड शुड बी प्रोड्यूस्ड फ्रॉम द इनसाइड. नो साऊंड should be produced from inside. Inside sound. Okay, या 6 कंडिशन्स आहेत. ओके, या 6 कंडिशन्स आहेत. या शॉर्ट मध्ये लिहिले बघा मी ना, साऊंड शुड बी हिअर्ड सफिशियंटली. तुमचा साऊंड सफिशियंटली ऐकायला आला पाहिजे. इकोज अँड रिव्हर्बरेशन शुड बी रिड्यूस्ड. तुम्हाला रिपिटेशन ऑफ साऊंड किंवा प्रोलॉंग साऊंड हे कमी झालं पाहिजे. अननेसेसरी फोकसिंग ऑफ साऊंड, म्हणजे एकाच ठिकाणी लार्ज नॉईज आहे, लार्ज साऊंड आहे पण एका ठिकाणी नाही आहे, हे सगळं अनवॉन्टेड फोकसिंग नसलं पाहिजे. त्यानंतर इके लेव्हल इफेक्ट, म्हणजे तुमचे जे अनवॉन्टेड स्ट्रक्चर्स आहेत ते तुमच्या ऑडिटोरियम मध्ये नसले पाहिजे. त्यानंतर साऊंड प्रूफ, तुमचं जे ऑडिटोरियम आहे ते साऊंड प्रूफ पाहिजे. तिथं कुठल्याही टाईपचं साऊंड इन अँड आउट असलं पाहिजे. अँड इनसाइड साऊंड पण असलं पाहिजे. नंबर 6, जसं की तुमची चेअर वाजते, ट्रॅक वाजतो, हे सगळं अवॉइड झालं पाहिजे. ओके, दीज आर द 6 पॉईंट. हे शॉर्ट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, आता काही नेचरमध्ये पण नॅचरल अकॉस्टिक्स असतात. ओके, हे नोट डाऊन करणार आहे का शॉर्ट पॉईंट? गरज असेल तर घ्या. ओके, शॉर्ट पॉईंट घ्या गरज असेल. तुम्हाला लक्षात ठेवायला एक पॉईंट्स एवढे लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ओके, आता काही नॅचरल एक्झाम्पल्स आहेत अकॉस्टिकचे, तुमच्या बुक्स मध्ये दिले. अकॉस्टिकचे 2 एक्झाम्पल्स आहेत. एक आहे बॅट. बॅट माहिती आहे तुम्हाला? बॅट, वटवाघूळ. आणि दुसरा आहे डॉल्फिन. दुसरं असतं डॉल्फिन. ओके, आता हे बॅट जे आहे ना, तर हे फ्रिक्वेन्सी इमिट करत असतं. एक फ्रिक्वेन्सी इमिट करत असतं जे अल्ट्रासॉनिक वेव्हच्या फॉर्ममध्ये. तर ती फ्रिक्वेन्सी किती असते? तर 30 किलोहर्ट्ज टू 150 किलोहर्ट्ज. 150 किलोहर्ट्ज. हे तर काय करतं ते मी सांगतो तुम्हाला. एवढे इमिट करतं अल्ट्रासॉनिक वेव्हच्या फॉर्ममध्ये. आणि डॉल्फिन काय करतं? 100 हर्ट्ज पर्यंत
सबसॉनिक वेव्स इमिट करतं. इमिट करणं म्हणजे बाहेर टाकणं. ओके, ते बॅट काय करतं, ते जे अल्ट्रासॉनिक वेव्स फॉर्म मध्ये त्याला जनरली ते डार्क एरियाज मध्ये असतं. ओके, ते कधी लाईट मध्ये नसतं, डार्क एरियाज मध्ये असतं बॅट. तर ते ट्रॅव्हल करत असतं त्यावेळी हा जे काही वेव्स आहेत, वेव्स, आता व्हॉट इज वेव्ह, आता ह्या वेव्स असतात, साऊंड वेव्ह सारख्या वेव्ह असतात. ओके, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ वेव्स आहेत, नंबर ऑफ पल्सेस. हे ह्या 30 किलोहर्ट्ज टू 150 किलोहर्ट्ज ह्या लेवल पर्यंत इमिट करत असतात. आता ही व्हॅल्यू काय आहे तुम्हाला पुढचं पॉईंट लक्षात आलं, मी ज्यावेळी एक्सप्लेन करेन त्यावेळी लक्षात येईल ही केवढी मोठी व्हॅल्यू आहे. ओके, किलोहर्ट्ज, इट्स व्हेरी लॉंग रेंज फ्रिक्वेन्सी. ते इमिट करतं. इमिट करताना त्याच्या वाटेत जे काही येतं ऑब्स्टॅकल्स त्याला ह्या वेव्ह स्ट्राईक करतात आणि रिफ्लेक्ट होतात त्याच्याकडे परत. आणि त्याला इमॅजिन होतं की इथं ऑब्स्टॅकल आहे, त्याला ते पास करून बाजूला होतं, ते कुठेही धडकत नाही जरी ते अंधारात ट्रॅव्हल करत असलं तरी. ओके, दॅट इज एक्झाम्पल ऑफ बॅट. डॉल्फिन काय करतं, दॅट इज अ अंडर वॉटर नेव्हिगेशन सिस्टम असं काय, म्हणजे एक नॅचरल. ते काय करतं 100 हर्ट्ज अकॉस्टिक पल्सेस इमिट करत असतं. ओके, आणि डॉल्फिनला ज्यावेळी तो स्पीड मध्ये ट्रॅव्हल करत असतो त्यावेळी सेम वे, जर जिथं काही त्याला ऑब्स्ट्रॅकल्स असतील त्याला रिटर्न्स ते ऐकायला येतात, त्या वेव्स रिफ्लेक्ट होत असतात. ओके, एक सिंपल एक्झाम्पल आहे अकॉस्टिकचे. हे फक्त म्हणा बॅट त्याची कॅपॅसिटी घ्या आणि डॉल्फिन त्याची कॅपॅसिटी. आपल्याला काही मेडिकल ऍप्लिकेशन बघायचे अकॉस्टिकची. मेडिकल ऍप्लिकेशन्स, आता काही सर्जरी असतात ना त्या ओपन सर्जरी बंद झाल्या. ओके, आता किडनी स्टोनची सर्जरी असते तर एक शॉक वेव्ह क्रिएट करतात. कुठली शॉक वेव्ह असते, शॉक वेव्ह विच हॅव हाय प्रेशर अँड हाय अँप्लिट्यूडची एक वेव्ह क्रिएट करतात. ओके, एक शॉक वेव्ह अल्ट्रासॉनिक वेव्ह काय करते ती तुमच्या बॉडीतून पास होते, कुठेही तुमच्या बॉडीला. फक्त एक छोटासा बॉडीमध्ये हे करतात, म्हणजे एक होल क्रिएट करतात तुमच्या स्किन वरती आणि त्यातून ती नोझल पास करतात. ओके, नोझल पास करतात आणि नोझल काय करते, तुमचा जिथं स्टोन आहे किंवा काही वेळा ट्युमर्स असतात, ट्युमर्स म्हणजे गाठी त्या मसलच्या असतील वॉटेवर जास्त, तिथं नेतात त्याला. आता हे कधी होतं त्यांना ते स्कॅनिंग थ्रू लक्षात येतं, त्या सोनोग्राफी वगैरे सिस्टम असेल. ओके, तर इथं काय करतात, हे जे काय हाय शॉक वेव्स असतात, हाय प्रेशर हाय अँप्लिट्यूड वेव्स, ओके, ते इथं स्ट्राईक करतात. ओके, आणि याला स्प्लिट करतात, तोडतात. हा जो स्टोन आहे तो तोडतात आणि त्याचं कन्व्हर्जन काय होतं, बारीक बारीक स्टोन मध्ये कन्वर्ट होतं. दॅट इज अ मेडिकल ऍप्लिकेशन. आणि ही वेव्ह जी आहे ही अकॉस्टिक असते आणि नंतर व्हॅक्युम पंपनं या झोन मधून ते बाहेर येतात सगळे स्टोन्स, जे छोटे छोटे स्टोन्स आहेत ते बाहेर येतात. ओके, दॅट इज द फर्स्ट मेडिकल ऑपरेशन. हे किडनी सर्जरी मध्ये वापरतात, किडनी स्टोन सर्जरी फर्स्ट मेडिकल ऑपरेशन. ओके, तर म्हणा तुम्ही मेडिकल ऍप्लिकेशन त्यातलं पहिलं मी सांगतो तेवढंच घ्या, सगळा डिटेल यायची गरज नाहीये. शॉक वेव्स which are high pressure, shock waves which are high pressure, shock waves which are high pressure and high amplitude waves are used to split the kidney stone, kidney stone what is kidney stone? Kidney stone का जर तुम्ही impure water पिता ना, impure
हाय ज्याची मिनरल्स हाय असतात, मिनरल्स जास्त डिझॉल्व्ड असतात, ते मिनरल्स ॲक्युमुलेट होतात. किडनी काय करते आपली, व्हॉट इज द फंक्शन ऑफ किडनी? किडनी प्युरिफाय करते. ओके, तुमचं युरिन आहे ते प्युरिफाय करते. ओके, आणि ते हे जे काय हे डिझॉल्व्ड मिनरल्स असतात ना, ते किडनीला जमत नाही हे करायला, प्युरिफाय करायला, आणि ते साठत जातात किडनीच्या जवळ, आणि एक असं स्टोन क्रिएट होतो. स्टोन, तो स्टोन त्या ऑपरेशन थ्रू फोडतो. ठीक आहे, दॅट इज द फर्स्ट ऍप्लिकेशन. सेकंड ऍप्लिकेशन अल्ट्रासोनिक इमेजिंग. अल्ट्रासोनिक इमेजिंग इमेज क्रिएट करणे, अल्ट्रासोनिक इमेज क्रिएट करणे. ओके, हे जनरली सोनोग्राफी वगैरे या टेक्निक्स आहेत. ओके, तर एखाद्या इंटरनल जे काही अनइवन इंटरनल स्ट्रक्चर्स असतात बॉडीमधले, त्याचं इमेजिंग करायचं. इमेज घ्यायची त्याची इमेजेस. ओके, त्याच्या कॅव्हिटीची इमेज म्हणजे फोटो, अल्ट्रासोनिक इमेजिंग म्हणतात. दॅट इज द सेकंड ऍप्लिकेशन ऑफ द मेडिकल ऍप्लिकेशन, सेकंड मेडिकल ऍप्लिकेशन. ओके, त्यामध्ये इन डिटेल तुम्ही लिहू शकता रिफ्लेक्शन ऑफ अल्ट्रासोनिक वेव्स. म्हणजे आता बघा, एखाद्या इंटरनल पोर्शन मध्ये बॉडीच्या ऑर्गनमध्ये एखादा अनवॉन्टेड ट्युमर आहे, तर त्या अल्ट्रासोनिक वेव्स आहेत तिथं स्ट्राईक होतात आणि रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट, आता इथे कसं असतो, एक ट्रान्समीटर असतो, एक ट्रान्समीटर. ओके, तो एका नोझल थ्रू बॉडीमध्ये सोडतात तुमच्या, किंवा डायरेक्टली तुमच्या बॉडीतून पास करतात. ओके, आता हे कंटिन्यू तुमच्या बॉडीतून पास होणार, थ्रू पास होणार आहे. पण समजा एक त्यांना एक जिथं तुमच्या पेन्स असतात तिथं तुम्हाला एक अंदाज असतो कुठं असेल तो जो ट्युमर आहे, त्या एरियामधून पास करतात. आता इथं जर तो ॲब्स्ट्रॅकल असेल, ट्युमर असेल, तर इथं काय होणार आहे, तुमचे पास होणार नाही, ते रिफ्लेक्ट होणार. ओके, आता रिफ्लेक्ट होताना काय होतं, हे ह्या जे काही रेज आहेत ते स्प्रेड होणार आहेत. इथे एक त्यांना त्याचा डायमीटर किती असेल, त्याची साईज किती असेल, त्याची एक अप्रॉक्सिमेट इमेज मिळते बाहेर, अप्रॉक्सिमेट इमेज मिळते. ओके, ह्याला म्हणायचं अल्ट्रासोनिक इमेजिंग. ओके, तुम्ही सोनोग्राफी करता, बाकीच्या जे काही सिटी स्कॅन करता, त्या गोष्टी तिथं वापर, अल्ट्रासोनिक इमेजिंग. ठीक आहे, सेकंड ऍप्लिकेशन. आता फॉर डिस्ट्रॉइंग पॅथॉलॉजिकल टिश्यूज म्हणजे ज्या अनवॉन्टेड ग्रंथी असतात ना, अनवॉन्टेड ग्रंथी ज्या अशाच वाढलेल्या असतात, त्या डिस्ट्रॉय करण्यासाठी पण ह्या अशा टाईपच्या वेव्हज होतात. फॉर डिस्ट्रॉइंग अनवॉन्टेड पॅथॉलॉजिकल टिश्यूज. ठीक आहे, त्यापुढे काय अकॉस्टिक प्रिन्सिपल नाही, सॉरी at very high power level, ultrasound is destroyer of pathological tissues in treatment, like cancer. At very high power level, ultrasound is selective destroyer of pathological tissues. पॅथॉलॉजिकल टिश्यूज बद्दल त्या डिस्ट्रॉय करतात पॅथॉलॉजिकल टिश्यूज ना, जे अनवॉन्टेड ज्या ग्रंथी वाढलेल्या असतात, टिश्यूज वाढलेले असतात, तोच कॅन्सर असतो. ओके, त्याला ते कॅन्सर डिस्ट्रॉय करतात. हे झाले मेडिकल ऍप्लिकेशन. आता काही अदर ऍप्लिकेशन्स आहेत, त्यामधलं पहिलं आहे सोनार ऍप्लिकेशन. लॉंग फॉर्म आहे, याचा साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. साऊंड नेव्हिगेशन ते तुमच्या स्कूलच्या सिलेबस मध्ये आहे, आय थिंक 11th 9th और 10th च्या सिलेबस मध्ये. रेंजिंग, समजा एखादा अंडर वॉटर ऑब्जेक्ट आपल्याला लोकेट करायचं असेल, तर ही साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग सिस्टम यूज करतात. ओके, अंडर वॉटर फॉर लोकेटिंग अंडर वॉटर ऑब्जेक्ट.
ओके, समजा इथं आपली एक वॉटर लेवल आहे, एक जनरल डेप्थ आपल्याला माहित असते. काय असते? जनरल डेप्थ आपल्याला माहित असते. वॉटरची जनरल डेप्थ माहित असते. जिथं तुमची नेव्हिगेशन सिस्टम आहे ती एका शिप वरती प्रोव्हाइड करतात, शिप वरती असते त्याचा ट्रान्समीटर. ठीक आहे. आता हे जे काही अल्ट्रासोनिक रेज आहेत ह्या ट्रॅव्हल करतात, इथून रिफ्लेक्ट होतात त्या आणि परत इथं रिसिव्ह होतो सिस्टम. इन केस काही तुमचा अंडर वॉटर ऑब्जेक्ट असेल, आता हे डिस्टन्स माहित असतं आपल्याला, हे डिस्टन्स. ओके, तर इन केस जर इथं ऑब्जेक्ट असेल तर ते त्याचं डिस्टन्स आहे ते रिड्यूस होणार आहे, अँगल्स चेंज होणार आहे, डिस्टन्स रिड्यूस होणार आहे. ओके, आता काय करतात, हे टोटल डिस्टन्स मधून हे डिस्टन्स सबट्रॅक्ट करतात आणि हा जो शेप आहे तो आपल्याला किती हाईट्स आहे लक्षात. ओके, समजलं तुम्हाला? याला म्हणतात साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. पहिल्यांदा काय, ही डेप्थ मला माहिती आहे, इथून मी ट्रान्समिट करणार आहे वेव्स. ओके, त्या तुमच्या ज्या बॉटमला रिफ्लेक्ट होऊन परत रिसिव्ह होणार आहे. समजा इथं हा अंडर वॉटर ऑब्जेक्ट आहे, तो मला ट्रॅक करायचा आहे, तर ह्या नेव्हिगेशन सिस्टम इथूनच रिटर्न येते, रिफ्लेक्ट होतील या सरफेसवर, या सरफेसवरून रिफ्लेक्ट होतील. मग आपल्याला काय होणार आहे, रिफ्लेक्शनची डेप्थ आपल्याला लक्षात येते. हा जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे तो ऑब्जेक्टचा साईज असतो, ऑब्जेक्टची हाईट असते. ओके, त्यावर काय होतं, आपल्याला जे अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स आहेत ते ट्रॅक होतात. ठीक आहे, ह्याला म्हणतात साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग. दॅट्स इट. ओके, दिस इज टेक्निक फॉर लोकेटिंग ऑब्जेक्ट अंडर वॉटर. This is a technique for locating objects underwater by transmitting a pulse of ultrasonic sound. By transmitting a pulse of ultrasonic sound and detecting the reflected pulse. आता याचे काही एन्व्हायरमेंटल युजेस सुद्धा असतात, टू कंट्रोल साऊंड, नॉइज पोल्युशन, ते सुद्धा असतात. नेक्स्ट पॉइंट मध्ये आहे, पॉइंट बी मध्ये, अकॉस्टिक प्रिन्सिपल हॅज इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन टू एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स लाईक नॉइज कंट्रोल. नॉइज कंट्रोल मध्ये सुद्धा याला यूज करतात. ओके, नॉइज कंट्रोल. ओके, आता नॉइज कंट्रोल मध्ये काय होतं, तुमची जर फ्रिक्वेन्सी एका पर्टिक्युलर हर्टच्या वरती गेली तर तुम्हाला ती सिस्टम ट्रॅक होते, हे आरटीओ वापरतात या सिस्टम. ओके, तुमचा नॉइज एका पर्टिक्युलर लेवलचा नॉइज मीटर म्हणतात त्याला. ओके, नॉइज जर एका लेवलच्या वरती असेल एखाद्या व्हेकलचा तर हे अल्ट्रॉनिक रेंज डिस्टर्ब होतं. ओके, तुमच्या जर ह्या अल्ट्रॉनिक रेंज जर तुमच्या सायलेन्सर मधून पास केल्या तर त्या डिस्टर्ब होतं, म्हणजे तुम्हाला ट्रॅक होतं की तुमचा किती हर्ट्स साऊंड आहे. ठीक आहे, त्याची नोट घ्या. अकॉस्टिक प्रिन्सिपल हा एवढंच घ्या, फॉर साऊंड कंट्रोल किंवा साऊंड पोल्युशन कंट्रोल एवढं लिहिलं तरी चालतं. साऊंड पोल्युशन कंट्रोल एवढाच एक पॉईंट घ्या तिथं, एवढं डिटेल यायची काही गरज नाही आहे एक्झाम मध्ये. साऊंड पोल्युशन कंट्रोल. ओके, ऍप्लिकेशन बी. आता पुढचं आहे प्रॉपर्टीज ऑफ अर्थ. ओके, आता हे बी होत आहे, थिंक बी. सी ऍप्लिकेशन जे आहे ते प्रॉपर्टीज ऑफ अर्थ. आता प्रॉपर्टीज ऑफ अर्थ म्हणजे काय, तर तुमचे जे काय क्वालिटीज ऑफ द ग्राउंड आहे किंवा तुमच्या सॉइल क्वालिटीज प्रॉपर्टीज इथं फाइंड आउट होतात. ओके, एकदा तुम्ही जर इथं रेज ट्रान्समिट केले किंवा रेज इमिट केले तर ते ट्रान्समिट होण्यासाठी किती टाइम लागतो, किती ड्युरेशन लागतो, याच्यावरून तुमच्या जी काही क्वालिटी ऑफ द अर्थ आहे किंवा ती जी तुमची लँड आहे, क्वालिटी ऑफ लँड, त्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात बाय युजिंग दिस टेक्निक, बाय युजिंग दिस अकॉस्टिक टेक्निक. ओके, तिथं म्हणा वी कॅन डी मध्ये स्टडी properties of the earth. Properties of the earth.
Properties of the earth. Okay, this is totally theory part. This is totally theory part. Properties of the earth. Okay, आता पुढे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड बघायचं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. ओके, दॅट इज टोटल थेरी पार्ट. आता बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. आता आपल्या बुक मध्ये थोडासा सिक्वेन्स आहे तो मागे पुढे. ओके, आपल्याला स्टार्ट करायचं लाऊडनेस पासून. त्या कॅरेक्टरिस्टिक बघायच्यात आपण, त्या लाऊडनेस पासून स्टार्ट करूया. कारण लाऊडनेस इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यावरती डिपेंड आहेत बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक. ओके, तो सिक्वेन्स मागं पुढे आहे, फक्त आपण थोडासा मॉडिफाईड सिक्वेन्स करूया. आपण डायरेक्टली लाऊडनेस पासून स्टार्ट करूया. ओके, व्हॉट इज लाऊडनेस? हेडिंग आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म साऊंडचे. कॅरेक्टरिस्टिक्स इथे लिहितो मी. कॅरेक्टरिस्टिक्स of sound. Right heading. So first characteristics is loudness. Okay, हे थोडंसं समजून घ्या, हे थोडं लॉजिकल आहे. लॉजिकल गोष्ट आहे. Characteristics of sound, loudness. Okay, इथे मी स्टेटमेंट लिहितो. ओके, एनर्जी पास, and that is the definition. Energy pass from unit area and unit time. That is the definition of loudness. That is the definition of loudness. Energy pass from unit area and unit time. Loud हा शब्द तुम्हाला माहिती आहे. लाऊडनेस म्हणजे काय? गोंगाट, दंगा, किंवा हाय लाऊडनेस अँड लो लाऊडनेस. म्हणजे एखादं म्युझिक सुरू आहे, ते जास्त व्हॉल्यूम मध्ये असलं तर जास्त लाऊडनेस आहे त्याचं. ते कमी व्हॉल्यूम असेल तर लाऊडनेस कमी आहे. हे प्रॅक्टिकल तुम्हाला माहिती आहे. ओके, समजा एखादी एनर्जी आहे, एक स्पीकर घेतो मी ना, स्पीकर. ओके, हा रेक्टँग्युलर शेप आहे स्पीकरचा. ओके, आणि ह्याचा एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे काय, याची लांबी रुंदी 1 मीटर आहे. मग एरिया कसा काढतो आपण? लांबी गुणिले रुंदी. हा, म्हणजे मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. एक 1 मीटर स्क्वेअर एरियाचा एक स्पीकर आहे. ह्या स्पीकर मधून काहीतरी वेव्ह इमिट होते, साऊंड वेव्ह इमिट होते. ओके, समजा त्या इमिट व्हायला 1 सेकंड टाइम लागतो. 1 सेकंड टाइम लागतो. समजा पूर्ण इमिट व्हायला 1 सेकंड टाइम लागतो. ओके, ह्याला म्हणायचं लाऊडनेस. म्हणजे बघा, हे थोडंसं कम्पेअर करायची. एनर्जी, कुठली एनर्जी? साऊंड एनर्जी. पास म्हणजे बाहेर येते. फ्रॉम युनिट एरिया, ह्या युनिट एरियामधून आणि युनिट टाइम मध्ये, या युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये एक एनर्जी पास होणार आहे, याला म्हणायचं लाऊडनेस. काय म्हणायचं? लाऊडनेस. ओके, आता हे जे काय लाऊडनेस आहे ना, हे मेजर करतात डेसिबल मध्ये. डेसिबल मध्ये किंवा फोन, हे दोन युनिट्स आहेत त्याचे. युनिट्स, एक आहे फोन, हे युनिटचं नाव आहे फोन, आणि दुसरं आहे डेसिबल. जनरली सगळीकडे डेसिबल वापरतात, पण फोन सुद्धा आहे. ओके, डेसिबल हे 2 युनिट्स वापरतात, फोन किंवा डेसिबल. देयर आर टू युनिट्स. ओके, आता मी तुम्हाला डेफिनेशन लिहिली. आता लाऊडनेसचे काही व्हॅल्यूज देणार आहे. लाऊडनेसचे व्हॅल्यूज देणार आहे. आता जगातला सगळ्यात सायलेंट नॉइज कुठला पकडला जातो माहिती आहे का? जगातला सगळ्यात सायलेंट नॉइज पिन ड्रॉप नॉइज. ज्यावेळी एखादी पिन जमिनीवर पडते, ओके, पिन ज्यावेळी जमिनीवर पडते, एक नॉइज क्रिएट होतो, त्याला जगातला सगळ्यात सायलेंट नॉइज म्हणजे स्टँडर्ड पकडलं जातं. आपल्याला एक फ्रेज पण आहे, पिन ड्रॉप सायलेन्स. म्हणजे काय, तिथं होतो ना काहीतरी नॉइज क्रिएट होत असणार आहे, डेफिनेटली होत असणार आहे. जिथं कुठं जर तुमचा एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर स्ट्राईक होणार आहे, मॉलिक्युलर कोलिजन होणार आहे, दॅट मीन्स
सम अमाऊंट ऑफ साऊंड शुड बी क्रिएटेड. काही अमाऊंट मध्ये साऊंड क्रिएट होणार आहे, कारण होणार आहे की नाही. ओके, पण तो एकदम कमी आहे की जो पहिली व्हॅल्यू आहे पिन ड्रॉप त्याला 0 डेसिबल असं कन्सिडर केलं. 0 डेसिबल. ओके, पिन ड्रॉप आहे त्याला एक 0 डेसिबल. आपण म्हणतो ना पिन ड्रॉप सायलेन्स, हा तो जो आहे वर्ल्ड मधला सगळ्यात सायलेंट नॉइज म्हणतात पिन ड्रॉप, 0 डेसिबल. ठीक आहे. त्यानंतर एक आहे व्हॅल्यू आपलं विस्पर्स, आपण जे एकमेकाच्या कानात सांगतो, हा कमी आवाजात, त्याला विस्पर्स म्हणतो आपण त्याला, विस्पर्स. आता ह्याचा जो काय साऊंड असतो तो असतो 30 डेसिबल. आता हे कसं आहे, हे पर्सन टू पर्सन चेंज होतं. तुम्ही कानात ओरडला तर ते विस्पर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. तर नॉर्मली जे तुम्ही कमी आवाजात कमी फ्रिक्वेन्सी मध्ये ट्रान्समिट करताय त्याला आपण विस्पर्स म्हणतो. ओके, ते असतं 30 डेसिबल. ते किती असतं? 30 डेसिबल. ओके, त्यानंतर कॉन्व्हर्सेशन, आपण जे बोलतोय, तर मी तुमच्याशी बोलतोय, हे थोडंसं वरच्या पट्टीत आहे, पण नॉर्मली कॉन्व्हर्सेशन तुम्ही बोलताय एकमेकाशी, ते कॉन्व्हर्सेशन असतं 50 डेसिबल. ते किती असतं? 50 डेसिबल कॉमन नॉन कॉन्व्हर्सेशन. आता हे कसं आहे, जनरली हे ऑब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट चेंज होतं. आता काही जणांना उगाच मोठ्याने बोलायची सवय असते. ओके, दॅट इज नॉट नॉर्मल कॉन्व्हर्सेशन. तुम्ही जे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन करताय ना, ते कॉन्व्हर्सेशन असतं तुमचं 50 डेसिबल. या काही स्टँडर्ड व्हॅल्यू देतो मी तुम्हाला, स्टँडर्ड व्हॅल्यू सांगतो की जे आपल्याला पुढे यूज होतं. त्यानंतर जेट, आता जे आपलं जेट ट्रॅव्हल करतं ते असतं 140 डेसिबल. 140 डेसिबल. ओके, 140 डेसिबल. जेट जे नॉइज क्रिएट करतं ते असतं 140 डेसिबल. ओके, आता बघा हे एकदम जगातला सगळ्यात सायलेंट नॉइज आहे. ओके, आणि हा त्यातल्या त्यात मॅक्सिमम नॉइज आहे. याच्यापेक्षा पण मॅक्सिमम नॉइज असतात, बट तो मॅक्सिमम मधला एक आहे. त्याच्यामधल्या रेंजेस बघा तुम्ही. पहिला आहे पिन ड्रॉप 0 डेसिबल, वर्ल्ड सायलेंट नॉइज म्हणतात. ओके, एक स्टँडर्ड आहे. त्यानंतर विस्पर्स, आपण जे कानात एकमेकांशी बोलतो, ते आहे 30 डेसिबल असतो. आफ्टर ऑल इट्स ऑब्जेक्टिव्ह, पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं. कोण मोठ्यानं कानात ओरडतात पण काही लोक, तर ते 30 डेसिबल नसतं. हा, त्यानंतर कॉन्व्हर्सेशन, नॉर्मल कॉन्व्हर्सेशन जे असतं ते 50 डेसिबल असतं. ओके, दॅट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन पर्सन. पण नॉर्मली जी रेंज असते ती कॉन्व्हर्सेशन जी असते 30 डेसिबल. पण हे फिक्स आहे. जेट असतं ते 140 डेसिबलच असतं. जेट आहे ते 140 डेसिबल असतं. ओके, तर दीज आर सम स्टँडर्ड व्हॅल्यू. ओके, आता हे कसं असतं, आणखीन एक सांगतो तुम्हाला. अबाव 120 डेसिबल, अबाव 120 डेसिबल ट्रीट ॲज अ नॉइज. 120 डेसिबलच्या बाहेर वरचा जो काही साऊंड असतो त्याला नॉइज कन्सिडर करतात. काय कन्सिडर करतात? नॉइज. त्याच्यावर तुम्ही जर समजा तुमच्या घरी म्युझिक ऑन केले आणि तुमच्या शेजाऱ्यानं कंप्लेंट केली, पोलीस आले, जर त्यांना तो 120 डेसिबलच्या वर आवाज असेल तर तुम्हाला डायरेक्टली अरेस्ट होते. ओके, दॅट इज अ रूल. म्हणजे ह्याच्या वरचा जो नॉइज आहे, तो साऊंड आहे, तो नॉइज कन्सिडर करतात आपल्या याच्यामध्ये, कायद्यामध्ये. ठीक आहे, तर ह्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. ओके, तुम्हाला लाऊडनेस लक्षात आलं? इट इज द एनर्जी क्रॉस फ्रॉम द युनिट एरिया अँड युनिट टाइम. एखाद्या युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये जी एनर्जी पास होणार आहे, साऊंड एनर्जी, दॅट इज द लाऊडनेस. दॅट इज द लाऊडनेस. ओके, या गोष्टीला नोट डाऊन करून घ्या. दॅट इज द पिन ड्रॉप 0 डेसिबल, विस्पर्स 30 डेसिबल, normal conversation 50 decibel, jet 140, and 120 decibels treat as a noise. Treat as a noise. तुम्ही गोंगाट असं त्याला ट्रीट केलं 120 डेसिबलच्या वरती. दिस इज द बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग लाऊडनेस. तुमच्या लक्षात आली बेसिक इन्फॉर्मेशन लाऊडनेसचे काय असते? ह्या व्हॅल्यू ह्या सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्ट टू सब्जेक्ट चेंज होत असतात, पर्सन टू पर्सन चेंज होत असतात, पण काही स्टँडर्ड्स आहेत हे आपल्याला लक्षात घ्या. ठीक आहे, आता आणखीन एक गोष्ट आहे काय, तर
लाऊडनेस हा इंटेन्सिटीवरती डिपेंड करतो. लाऊडनेस हा इंटेन्सिटी. कुठली इंटेन्सिटी? ही जी काय एनर्जी बाहेर पडणार आहे ह्याची इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. ओके. आता हा जो काय लाऊडनेस आहे ना तो I इज इक्वल टू ए स्क्वेअर. ही जी इंटेन्सिटी I फॉर इंटेन्सिटी इज इक्वल टू इट इज द स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड असते. स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. ओके. ही जी इंटेन्सिटी आहे ही स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड असते. कुठला एम्प्लिट्यूड? तुमची समजा ही साऊंड वेव्ह आहे. साऊंड वेव्ह. ओके. साऊंड वेव्ह एम्प्लिट्यूड कुठली असते? एम्प्लिट्यूड इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. ओके. ही जी एम्प्लिट्यूड जर लॉंगर होतो गेली समजा ही लॉंगर असेल एम्प्लिट्यूड तर तुमचा डेसिबल जास्त असणार की कमी असणार आहे? डेफिनेटली जास्त असणार आहे. पार्टिकल जास्त ऑसिलेट होतात. ओके. ओके. तर ही एम्प्लिट्यूड वरती डिपेंड करते इंटेन्सिटी. एम्प्लिट्यूड जेवढा मोठा म्हणजे पार्टिकल जास्त व्हायब्रेट होतो, जास्त नॉइज क्रिएट करतो. जास्त नॉइज क्रिएट होतो. म्हणजे ही इंटेन्सिटी असते स्क्वेअर एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. दॅट इज द फॉर्म्युला. एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. ओके. सो ह्याच्यापुढे एक छोटंसं डेरिव्हेशन आहे. रिमेनिंग डेरिव्हेशन ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. थँक्यू.